लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे। पुढल्या 2 आठवड्यामध्ये हप्ता मिळण्याचा अंदाज वर्तवला जातोय। ई-केवायसी प्रक्रियेमुळे हे हप्ते रखडलेले होते, मात्र आता ते मिळणार आहेत। ई-केवायसी केली नाही त्या महिला मात्र अपात्र होणार आहेत। लाडकीचा मार्च आणि एप्रिलचा हप्ता हा थकीत आहे। ई-केवायसी करण्यासाठी 30 एप्रिलची अंतिम मुदतवाढ दिली गेली होती, त्यामुळे आता ज्यांनी केवायसी केलेली नाही त्या मात्र अपात्र होणार आहेत। तर लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण 2 आठवड्यामध्ये हप्ता मिळण्याचा अंदाज आहे। थकीत हप्ता हा रखडलेला होता, मात्र आता ई-केवायसी पूर्ण झालेली आहे, त्यामुळे ज्यांनी ई-केवायसी केलेली आहे त्या लाडक्या बहिणींना हा हप्ता मिळणार आहे। पुढल्या 2 आठवड्यात हा हप्ता मिळेल असा अंदाज वर्तवला जातोय। ई-केवायसी प्रक्रियेमुळे ही संपूर्ण प्रक्रिया रखडलेली होती, मात्र आता लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळणार आहे। तर आपण यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मार्च आणि एप्रिल महिन्याचा रखडलेला हप्ता हा मिळणार आहे। आर्थिक वर्ष आणि ई-केवायसीमुळे हा हप्ता रखडला होता। पुढल्या 2 आठवड्यात लाडक्या बहिणींना हा हप्ता मिळेल। मार्च आणि एप्रिल महिन्याचा हा हप्ता रखडलेला होता।